प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आपणास मुंग्या हा आपल्या इथे छोटासा प्राणी वाटतो आणि त्याचा काही उपयोग नाही असंही आपल्या मनाला, पण सर्वात उपयोगी म्हटलं म्हणजे मुंगी असते आणि तिचा जो शत्रू असतो तो मानव असतो. कारण असे सिमेंट काँक्रीटचे घरं बांधून आता मुंग्यांचे वारुळसुद्धा दुर्मिळ झाले आहे आणि ठिकठिकाणी पर्यावरणालाही असा अडथळा येत आहे. तर मुंग्या हा खूप उपयोगी प्राणी आहे, कीटक प्राणी आहे आणि त्यांचे दोन प्रकार असतात, काळी मुंगी, पांढरी मुंगी अशा प्रकारे त्यांचे प्रकार असतात आणि त्या खूप उद्योगी असतात. जरी लहान असलं तरी त्या लय शूर असतात. त्यांची माहिती मी आपणापुढे सादर करणार आहे, ते पहा. मुंगी हा कीटकवर्गीय सजीव आहे आणि मुंग्या नेहमी समूहाने राहतात. मुंग्यांच्या दोन जाती आहे, एक काळ्या मुंग्या आणि एक लाल मुंग्या, अशा त्यांच्या दोन जाती आहे. आणि त्या असं त्यांचं निवासस्थान म्हणजे मातीचं वारूळ करून राहणं हे त्यांचं निवासस्थान आहे. आणि काही आता असं नवीन असे दुसऱ्या प्रकारच्या मुंग्या असतात, ते असं आगळं वेगळं साहित्य गोळा करून झाडावर असं घरटंसुद्धा करू शकतात. अशा प्रकारे नेहमी समूहानं राहणाऱ्या ह्या लाल काळ्या मुंग्या दोन प्रकारच्या आणि त्यांचं निवासस्थान वारूळ आणि काही प्रजातील मुंग्या झाडावरही करतात, साहित्याचा वापर करतात. आणि त्या जरी थोड्या लहान असल्या तरी पण त्या खूप मोठं वजन उचलायला त्यांच्या शक्ती असते, त्यांची शरीर समजता असते. आता त्यांना शिकाऱ्यापासून भीती असते. शिकारी म्हणजे कोण? मानवच. शिकारीसाठी व अन्य शत्रूपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्या काय करतात, मग चावा घेतात, चावतात. मग त्या कडकडून चावल्या की तो शत्रूही पाय झटकायला लागून जातात. तर अशा प्रकारे आणि जर चावा तर घेतात, पण त्यांच्या शरीरामध्ये फॅरेमिक ॲसिड असतं, ते सुद्धा उडवतात. मग ते जर उडवले तर आपल्या मानवाला काय होतं, धोका होतो. ॲसिड माणसासाठी ते हानिकारक असतं. अशा प्रकारे आणि मुंगीच्या तोंडाजवळ दोन जबडे असतात. दोन जबडे असतात, ते मजबूत असतात आणि ते अन्नाचे कण उचलून आपल्या छोट्याशा आकृतीपेक्षाही ते जास्त वजन नेऊ शकता आणि उचलू शकता. तर मुंग्यांच्या वक्षाचे 3 भाग असतात. जे वक्ष असतं त्याला 3 भाग असतात. तर प्रत्येक भागाला असे दोन श्वसन वक्षाचे छिद्रे असतात. मुंगीच्या वक्षाचे 2 भाग असतात आणि त्या श्वसनासाठी त्या छिद्रांचा उपयोग होतो. ती जोडीच असते 2. आणि मुंगीचे वक्ष व बुधर कीटकाप्रमाणे एकाच एक अशी लागलेली असतात. आता मुंगी पहा, हे जे मुंगी असते, मुंगीच्या डोक्याच्या बाजूवर आपण म्हणतो मुंगीला डोळे दिसत नाही. हो, मुंगीच्या डोक्याच्या बाजूला 2 डोळेसुद्धा असतात आणि ते डोळे एवढंच काय, प्रकाशाच्या मोठे डोळे, प्रकाशाची पातळी ओळखण्यासाठी सुद्धा 3 साधे डोळे असतात. प्रकाशाची पातळी ओळखण्यासाठी सुद्धा साधे डोळे असतात आणि ते डोळे मग त्यांना पाहण्याला मदत करतात. पण त्यांची दृष्टी कमकुवतच असते. भूमिगत मुंग्या तर पूर्णपणे आंधळ्या असतात. त्या नेहमी पूर्णपणे त्या भूमिगत म्हणजे जमिनीत ज्या मुंग्या राहतात त्या पूर्णपणे आंधळ्या असतात.
यांना तरी थोडं दिसतं. आणि हे जे असतं, मुंग्या अशा शिस्तबद्ध चालतात, एकाच रांगेत चालतात. प्रत्येक मुंगीचं वैशिष्ट्य काम असतं, वैशिष्ट्यपूर्ण त्यांचं काम असतं. कामकरी मुंग्या काय करतात? अन्न गोळा करतात आणि पिलांचं संरक्षण करतात. आणि हा जो ड्रोनसोबत मिलन करणारी राणी जातीची राणी मुंगी असते, ते ड्रोनसोबत मिलन करते आणि राणी जातीची मुंगी अंडे घालते. अशा प्रकारे मुंग्याचे पूर्ण रूपांतर होते. त्यांचे पूर्ण रूपांतर म्हणजे अंडी, अळी, कोश, प्रौढ अशा त्यांच्या 4 अवस्था असतात. आणि जीवनाची सुरुवात त्यांची काय अंड्यापासूनच होते. जीवनाची सुरुवात अंड्यापासूनच होते. त्यांच्यामध्ये पुष्कळ गुण असतात. मुंग्यापासून खूप प्रेरणा मिळते आपल्या मानवाला. मुंग्यापासून प्रेरणा मिळते. आणि मुंग्यापासून विश्वास, काटकसर आणि निष्ठावान आणि शूर असतात. त्यांच्यापासून खूप प्रेरणा घ्यायची. मुंग्यापासून खूप प्रेरणा मिळते. त्या विश्वासू असतात, त्या काटकसरी असतात, त्या निष्ठावंत असतात. आणि एवढंच काय तर त्या आपल्या शूरसुद्धा असतात आणि आपल्या कुटुंबियाची त्या निष्ठावंत असतात. असा प्रचंड लाभ त्यांच्यापासून आपल्याला मिळतो. आणि एवढंच काय, त्या निस्वार्थीसुद्धा असतात. त्यांच्याजवळ स्वार्थ नसतो. तर अशा प्रकारे पर्यावरणासुद्धा साठीसुद्धा फायदेशीर असतात. त्यांचे 2 शत्रू माहीतच आहे. मानव सिमेंट काँक्रीटचे घरं बांधून त्यांचे ते वारुळं गिरवणं नष्ट होतात. त्याच्यामुळे पर्यावरणालाही धोकाच असतो. तर अशा प्रकारे मानवच हा मुंग्यांचा शत्रू आहे. आणि त्याच्यापासूनच, त्या मानवापासूनच त्यांना धोका पत्करावा लागतो. फक्त त्या 4 तास झोपतात. सकाळ संध्याकाळ सतत कार्यरत राहतात. एकाच रांगेत शिस्तीत जातात आणि कणकण गोळा करून आपला उपक्रम सतत त्यांचा चालू असतो, सकाळ संध्याकाळ. आता त्यांना हा वास सहन होत नाही. इतक्या उद्योगी मुंग्या आहेत, पण त्या असं लिंबूवर्गीय आंबट चिंबट वास त्यांना, व्हिनेगर, अजून दालचिनी, लसूण, सुगंधी तेल असे वास त्यांना सहन होत नाही. एवढंच काय, ते फ्रीजमध्ये सुद्धा राहत नाही. कारण थंड त्या जागेवर ते राहत नाही, उबदार जागेवरच राहतात. अशा प्रकारे मुंगी ह्या कीटक जातीची, उद्योगीची, निस्वार्थी मुंगीची माहिती मी आपणापुढे सादर केली आहे. ती अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.